नमस्कार मैत्रिणींनो, आज पाहणार आहोत आपण बोटनेक गळा, जो मी कॅनव्हास पेपरवर अगोदरच कटिंग करून घेतलेला आहे आणि मी याला प्रेसने चिटकवणार आहे. प्रेसने चिटकवताना आकार इकडे तिकडे होऊ नये म्हणून आपण जो पहिला भाग आहे आतमधला तो आपण अगोदर चिटकवून घेणार आहोत आणि मग नंतरून त्याच्यावर साईडने आपला जो आकार आहे गळ्याचा तो चिटकवून घेऊया. याच्यानंतर चिटकवून घेऊन झाल्यानंतर आपण बरोबर मधोमध शिलाई याला देऊन घ्यायची आहे. पहा, ज्या पद्धतीने तुम्ही व्हिडिओत पाहू शकताय मी कशा प्रकारे याला शिलाई देऊन घेत आहे. बरोबर मध्यभागी शिलाई देऊन घ्यायची आहे. इथे थोडंसं लॉक करून घ्यायचं आहे जेणेकरून आपली शिलाई निघणार नाही आणि दोरा बाहेर काढून घेते मी. आतमधला भाग काढून घ्यायचा आणि आता हे आपल्याला कात्रीने कट करून घ्यायचे. पहा, व्यवस्थित कात्रीने कट करून झाल्याच्या नंतर आपल्याला जिथे जिथे आपण गोलाकार आकार दिलेला आहे तिथे तिथे कात्रीने आपल्याला नॉचेस पाडून घ्यायचे आहेत, जेणेकरून गळा आपण ज्यावेळेस पलटी करू त्यावेळेस काही प्रॉब्लेम येणार नाही आणि गळ्याचा आकार एकदम व्यवस्थित येईल. पहा, या पद्धतीने आपण नॉचेस देऊन घेणार आहोत. नॉचेस देऊन झाल्याच्या नंतर आता हा गळा आपल्याला पलटी करून घ्यायचा आहे की जो आतल्या बाजूने जाईल. तर कापड थोडंसं पातळ आहे, कॅनव्हास दिसतोय पण काही नाही, एका धुण्यानंतर तो निघून जाईल. पहा, किंवा मग आपण तो काढूनही घेऊ शकतो. आता याला व्यवस्थित सेट करून घ्यायचं आहे. पहा, आणि सेट करून झाल्याच्या नंतर दाबटीप देऊन घ्यायची आहे याच्यावरून गळ्याच्या बरोबर साईडने. व्हिडिओत पाहू शकताय तुम्ही, मी एकदम ॲक्युरेट एकदम असे छान प्रकारे फिनिशिंगमध्ये त्याला शिलाई देऊन घेतलेली आहे, जेणेकरून आपला गळा छान सोबर दिसेल. पूर्ण गळ्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. तुम्ही इथे पायपिंग पण करू शकता. माझ्याकडे सध्या पायपिंग अवेलेबल नाही आहे म्हणून मी नाही केली. तुम्ही याला पायपिंग करून ही घेऊ शकता, त्याने पण छान दिसेल पायपिंगने पण. आपली शिलाई आता मारून झालेली आहे. इथे पण मी थोडंसं लॉक करून घेते. पहा, लॉक करून घेऊन झाल्याच्या नंतर आपल्याला कापड काढून घ्यायचं आहे बाजूला. त्याच्यानंतर आता आपण पूर्ण अस्तरला आणि कपड्याला जॉईंट करून घेणार आहोत. पहा, चारही बाजूने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची आहे. कुठेही घोळ पडणार नाही याची काळजी घ्या, जेणेकरून आपल्या ब्लाऊजची फिनिशिंग अत्यंत व्यवस्थित येईल. कारण असा कापडामध्ये जरा घोळ पडण्याची जास्त शक्यता असते, म्हणून व्यवस्थित कटिंग शिलाई करून कटिंग करून घ्या. आता हे पहा, इथे मला गोल गळा करायचा आहे. वरती गोल गळा करण्यासाठी मी एक इंचाची पट्टी घेऊन तिला एका साईडने दुमडून घेतली आहे. पहा, आणि या प्रकारे प्लेट्स टाकून मी ती पूर्ण गळ्याला जॉईंट करणार आहे. याच्याने फिनिशिंग पण खूप छान येते, किंवा मग इथे तुम्ही पायपिंग दिलीत तरी पण चालेल. आणि ही पट्टी आपण पलटवून घेणार आहोत. पलटवून घेतल्यानंतर आपण जी वरतून शिलाई मारतो ती एकदम एक आकारात आली पाहिजे, एकदम व्यवस्थित एकसारखी, कुठे कमी कुठे जास्त नको, जेणेकरून फिनिशिंग आपल्या ब्लाऊजची चुकते. मग या पद्धतीने आपण त्याला फिनिशिंग दिलेली आहे. आता असं ब्लाऊज ठेवून कमी जास्त भाग असेल तर तो कट करून घ्यायचा. इथे माझा आला आहे व्यवस्थित. आता दोन्ही साईडला पाठीमागच्या बाजूला टक्स मारून घ्यायचे आहेत. पहा, आपल्याला अर्ध्या इंचावर टक्स मारून घ्यायचे आहेत. टक्सची उंची तुम्ही तुमच्यानुसार ठेवू शकता. मी इथे अंदाजे 3.5 ते 4 इंचावर टक्स घेतलेला आहे. याच्यानंतर आता आपण कंबरपट्टी जोडून घेणार आहोत. कंबरपट्टी मी 1.25 इंचाची पट्टी घेऊन त्याला एका साईडने फोल्ड केलं आहे आणि पहा, या पद्धतीने मी ब्लाऊजवर पट्टी जोडून घेत आहे. टक्सच्या ठिकाणी आपल्याला छोटीशी प्लेट घालायची आहे पट्टीवरती, जेणेकरून ज्यावेळेस आपण पट्टी दुमडवू त्यावेळेस घोळ पडणार नाही. याच्याने फिनिशिंग एकदम छान येते पट्टीला. आणि आता आपण ही पट्टी आतून दुमडवून घेणार आहोत. दुमडवून घेताना मोठी शिलाई द्यायची आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस त्याला हात शिलाई करू त्यावेळेस ही शिलाई आपल्याला काढून टाकता येईल. तर गळा तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा, कमेंट करा, लाईक शेअर करा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.